वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स त्यामध्ये गॅमेटोजेनेसिस आणि पॉलिनेशन हे पाहत होतो. त्यापैकी पॉलिनेशन दॅट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आणि या पॉलिनेशनचे आपण दोन प्रकार पाहिले होते, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. तर त्याच्या संदर्भातले आणखी काही प्रकार आहेत. टाइप्स ऑफ पॉलिनेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. सोर्स म्हणजे पोलन ग्रेन्स हे कुठून आहेत याच्या आधारावर पॉलिनेशनचे आणखी 3 प्रकार आहेत. पहिला आहे ॲटोगॅमी, दुसरा जिटिनोगॅमी आणि थर्ड वन झिनोगॅमी. तर पहिला प्रकार पाहू आपण, ॲटोगॅमी. दॅट इज सेल्फ पॉलिनेशन. It is a type of pollination in which pollen grains are deposited on the stigma of same flower. That means the flower is bisexual. The flower is always bisexual because bisexual flower has male and female reproductive parts in the same flower. As male reproductive part stamen is present, pollen grains are present in their anther and stigma is also present, so it is self pollination. This type is not dependent on pollinating agents. For the transfer of pollen grain, there is no any need or dependency. Pollinating agents जसं insect, bird, bat असे जे काही pollinating agents आहेत ज्यांच्याद्वारे पोलन ग्रेन्स हे अँथरकडनं स्टिग्मापर्यंत पोहोचवले जातील, अशा पॉलिनेटिंग एजंटवर सेल्फ पॉलिनेशन या फ्लावर्सला किंवा ॲटोगॅमी या प्रकारामध्ये ते डिपेंडंट नसतात. कारण फ्लावर बायसेक्शुअल आहे, एकाच फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहेत. त्यामुळे पोलन ग्रेन्स हे इझिली स्टिग्मावर डिपॉझिट होत असतात. एक्झाम्पल इज पी प्लांट. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. आता यामध्ये आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळत नाहीत. जे काही नवीन जनरेशन तयार होईल, ऑफस्प्रिंग्स तयार होतील, दे आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. का? कारण एकाच फ्लावरचे दोनही पार्ट आहेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हेरिएशन्स आढळत नाहीत. जेनेटिक मटेरियल जे आहे, जे पॅरेंट्समध्ये आहे, एक्झॅक्टली सिमिलर ऑफस्प्रिंग्समध्ये पाहायला मिळते. Second one is jitinogamy. In this type, pollen grains are deposited on the stigma of different flower produced on the same plant. आता इथं काय फरक आहे? ऑटोगॅमीमध्ये फ्लावर इज सेम, तर जिटिनोगॅमीमध्ये काय आहे? फ्लावर्स आर डिफरंट. म्हणजे एका फ्लावरच्या अँथरमधून पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात, बट द प्लांट इज सिमिलर. इट इज फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. फंक्शनली जर पाहायला गेलं तर हे क्रॉस पॉलिनेशनसारखं पाहायला मिळते. का? कारण फ्लावर्स हे वेगळे वेगळे आहेत. आणि बिकॉज इट इन्व्हॉल्व्स पॉलिनेटिंग एजंट. एका फ्लावरकडून दुसऱ्या फ्लावरकडे पोलन ग्रेन्स पोहोचवण्यासाठी पॉलिनेटिंग एजंट्स हे आवश्यक आहेत, म्हणून इट इज नियरली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. बट जेनेटिकली इट इज सिमिलर टू सेल्फ पॉलिनेशन बिकॉज इट डज नॉट ब्रिंग जेनेटिक व्हेरिएशन. फ्लावर जरी डिफरंट असलं तरी प्लांट सेम आहे, त्याच्यामुळं ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. यामध्ये आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळत नाहीत. It is of ecological significance. As pollen grains come from the same plant, it is similar to autogamy. हा ऑटोगॅमीचाच एक प्रकार म्हणता येईल, कारण यामध्ये आलेले पोलन ग्रेन्स हे त्याच प्लांटचे असतात. दॅट इज जिटिनोगॅमी. एक्झाम्पल इज कुकुरबिटा मॅक्झिमा. तिसरा प्रकार आहे झिनोगॅमी. It is nearly similar to cross pollination or outbreeding. It is a type of cross pollination when pollen grains of one flower are deposited on the stigma of
फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू सेम स्पीसीज. आता या ठिकाणी जे आलेले पोलन ग्रेन्स आहेत त्यांचे फ्लावरही वेगवेगळे आहेत, प्लांटही वेगवेगळे आहेत, बट द स्पीसीज इज सिमिलर. दे बिलॉंग टू सेम स्पीसीज. फॉर द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन पॉलिनेटिंग एजंट्स आर रिक्वायर्ड. आता इथं दोन्ही प्लांटही सेपरेट आहेत, वेगवेगळे आहेत, त्यामुळं 100% दे आर डिपेंडंट ऑन द पॉलिनेटिंग एजंट्स. दिस मेथड जनरेट्स जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स. दॅट मीन्स ऑफस्प्रिंग शो जेनेटिक व्हेरिएशन. आता यामध्ये दोन्ही प्लांट वेगवेगळे असल्यामुळं आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. इट इज अ क्रॉस पॉलिनेशन. बघा खाली फिगर दिल्यात. ऑटोगॅमी, एकच फ्लावर दाखवलं आहे की ज्यामधले तयार झालेले पोलन ग्रेन्स हे त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. सेकंड जिटिनोगॅमी, यामध्ये प्लांट एक आहे, फ्लावर 2 आहेत. बघा दोन्ही फ्लावर एकाच ब्रांचला जोडलेले आहेत कारण प्लांट हे सेम आहे. एका फ्लावरमधले पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. आणि थर्ड प्रकार जो आहे झिनोगॅमी, यामध्ये फ्लावर वेगवेगळे आहेत आणि प्लांटही वेगवेगळे आहेत, फक्त त्यांच्या स्पीसीज ह्या सारख्या आहेत. आणि अशा वेळेस जे काही पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होईल दॅट पॉलिनेशन इज नोन ॲज झिनोगॅमी. तर पहिल्या दोनही प्रकारामध्ये आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळत नाही, तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळते. In nature, there are some conditions that facilitates self-pollination that occur without external pollinating agents. नेचरमध्ये आपण बरेचसे प्लांट बघतो की ज्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन हे होत असते. तर पहिला प्रकार आहे कॅस्मोगॅमी. कॅस्मोगॅमी, when flower opens to expose its sex organ, it is called as कॅस्मोगॅमी and flowers are called as कॅस्मोगॅमस फ्लावर. आता यामध्ये फ्लावर हे ओपन होतात, म्हणजे त्यांच्या पेटल्स ज्या आहेत ह्या ओपन होतात, ज्यामुळं त्या फ्लावरमध्ये असणारे जे काही अँड्रोशियम गायनोशियम हे भाग आहेत हे सुद्धा एक्सपोज होतात आणि त्यांच्याद्वारे नंतर पॉलिनेशन घडून येत असते. आता कॅस्मोगॅमीमध्ये सेल्फ पॉलिनेशनही होऊ शकते आणि बऱ्याच वेळा क्रॉस पॉलिनेशनही होऊ शकते. होमोगॅमी, when anther and stigma of a flower matures at same time, it is called as homogamy. आता बरेच फ्लावर बायसेक्शुअल असतात, परंतु त्यांचे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकाच वेळेला मॅच्युअर होत नाहीत. त्यामुळं अशा फ्लावरमध्ये जर पोलन ग्रेन अवेलेबल आहे तर स्टिग्मा हा मॅच्युअर नाही. बऱ्याच वेळा स्टिग्मा हा मॅच्युअर असतो परंतु पोलन ग्रेन्स हे तयार नसतात. मग अशा कंडिशनमध्ये क्रॉस पॉलिनेशनच होत असते. परंतु नेचरमध्ये असे काही फ्लावर आहेत जे बायसेक्शुअल आहेत आणि त्यांचे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे अँथर आणि स्टिग्मा हे दोनही एकाच वेळेला मॅच्युअर होतात, रिसेप्टिव्ह होतात. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज होमोगॅमी. थर्ड वन इज क्लिस्टोगॅमी. when flowers are self-pollinated even before opening of the flower, such condition is called as क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी या प्रकारामध्ये 100% सेल्फ पॉलिनेशन होते. का? कारण त्याच्या पेटल्स या ओपनच होत नाही, फ्लावर हे ओपनच होत नाही. आतमध्ये असणारं मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे मॅच्युअरही होतात आणि अँथरमध्ये तयार झालेले पोलन ग्रेन हे त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होऊन फर्टिलायझेशन हे कंप्लीट केल्या जाते. इन सम प्लांट्स अंडरग्राउंड फ्लावर्स एक्झिबिट क्लिस्टोगॅमी. दे नेव्हर ओपन्स. काही प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये फ्लावर हे अंडरग्राउंड तयार होतात आणि त्यामुळे ते कधीच ओपन होत नाहीत आणि त्यांच्यामध्ये कधीच क्रॉस पॉलिनेशन होणं शक्य नाही. एक्झाम्पल इज कॉमेलिना बेंगालेन्सिस. याशिवाय वायोला, त्याच्यानंतर कॉमेलिना, दे कॅन प्रोड्यूस बोथ कॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर्स ऑन द सेम प्लांट. यांच्यामध्ये आपल्याला काही फ्लावर ओपन होणारे म्हणजे कॅस्मोगॅमी
आणि काही फ्लावर ओपन न होणारे म्हणजे क्लिस्टोगॅमी असे दोनही प्रकारचे फ्लावर्स हे पाहायला मिळतात. कॉमेडिना, याला आपण मराठीत केना असं म्हणतो, आणि वायोला यांच्यामध्ये काही फ्लावर हे कॅस्मोगॅमी ओपन होतात, काही फ्लावर हे क्लिस्टोगॅमी जे ओपन होत नाहीत. अशा दोन्ही पद्धतीचे फ्लावर्स या प्लांटमध्ये पाहायला मिळतात. देन एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स दे डिपेंड ऑन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. जर पॉलिनेशनचा क्रॉस पॉलिनेशन हा प्रकार होणारा असेल तर त्यावेळेस ते फ्लावर्स हे पॉलिनेटिंग एजंटवर डिपेंडंट असतात, काही घटकांवर डिपेंडंट असतात की ज्यांच्याद्वारे पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर केले जातात. The agents responsible for pollination, they have been grouped into two categories. दोन कॅटेगरीमध्ये त्या एजंट्सची विभागणी केली जाते. नंबर 1 इज अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. तर अबायोटिक एजंट्स म्हणजे दीज आर नॉन लिव्हिंग एजंट्स लाईक विंड अँड वॉटर. आणि बायोटिक एजंट्स दॅट मीन्स दे आर लिव्हिंग एजंट, दे आर इन्सेक्ट, बर्ड ऑर बॅट्स. तर स्टार्ट करू आपण अबायोटिक एजंटपासून. पहिला प्रकार पॉलिनेशन बाय विंड, also known as anemophily. Anemo is the wind. When pollination occurs by wind, it is called as anemophily. जेव्हा वाऱ्याद्वारे पॉलिनेशन होते, पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होतात, this type is known as anemophily. Most of crop plants are pollinated by wind. जे क्रॉप प्लांट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वाने ॲनिमोफिली पाहायला मिळते. एक्झाम्पल इज व्हीट, राईस, कॉर्न, रे, बार्ली अँड ओट, पाम आर ऑल्सो पॉलिनेटेड बाय विंड. काही एक्झाम्पल्स आहेत. मुख्यतः क्रॉप प्लांट जे आहेत हे ॲनिमोफिलस फ्लावरमध्ये किंवा प्लांटमध्ये येत असतात. देन ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर. जेव्हा विंडद्वारे पॉलिनेशन व्हायचं आहे तेव्हा त्या फ्लावरमध्ये काही थोडेफार बदल, ॲडॅप्टेशन्स पाहायला मिळतात, ते बघूत. फ्लावर्स आर स्मॉल, छोटे असतात. इनकॉन्स्पिकस, फारसे अट्रॅक्टिव्ह असे नाहीत. दे आर कलरलेस, त्याच्या पेटल्स ज्या आहेत ह्या कलरलेस आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो इन्सेक्ट किंवा बर्डद्वारे पॉलिनेशन होणारे जे काही फ्लावर आहेत ते अट्रॅक्टिव्ह कलरचे असतात, जेणेकरून इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हावेत. परंतु इथं वाऱ्याद्वारे पॉलिनेशन होणार आहे त्यामुळे इथं अट्रॅक्टिव्ह पेटल्स ह्या पाहायला मिळत नाहीत. फ्लावर्स आर कलरलेस. फ्लावर्स आर विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. यामध्ये त्या विशेषाचा गंधही नसतो आणि त्यामध्ये नेक्टरही आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. पोलन ग्रेन्स हे हलके आहेत. दे आर ड्राय अँड दे आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर टू इन्क्रीज द चान्स ऑफ पॉलिनेशन. आता इथं विंडद्वारे पॉलिनेशन व्हायचे त्यामुळे जे पोलन ग्रेन तयार होत असतात हे मात्र लाईट वेट आहेत, ड्राय आहेत आणि लार्ज नंबरमध्ये प्रोड्यूस केले जातात की जेणेकरून विंड करंटद्वारे, वाऱ्याद्वारे ते स्टिग्मापर्यंत पोहोचवण्याची शक्यता वाढावी. टू इन्क्रीज द चान्स दे आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स. Stigma of such flower is feathery to trap the pollen grains that are carried out by wind. आता ह्याचा जर आपण स्टिग्मा पाहिला तर फिदरी आहे, ज्यांना हेअरी स्ट्रक्चर्स आहेत की जेणेकरून पडलेले जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते इझिली ट्रॅप करता यावेत, म्हणून दॅट इज द मॉडिफिकेशन इन द फिमेल पार्ट. देन स्टेमन्स आर लॉंग. The stamens are with long filament and versatile anther. स्टेमन जो आहे याचा फिलामेंट हा लॉंग असतो, जेणेकरून अँथर जो आहे हा हाय पोझिशनवर ठेवता आला पाहिजे. स्टेमन अँड स्टिग्मा आर वेल एक्सपोज्ड टू एअर करंट्स. हे महत्त्वाचं आहे कारण दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स हे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी प्रॉपरली एक्सपोज केलेले असावेत, जेणेकरून विंड करंटद्वारे पोलन ग्रेन्स हे इझिली ट्रान्सफर केले जावेत आणि ते इझिली फिदरी स्टिग्माद्वारे
कॅच केले जावेत किंवा ट्रॅप केले जावेत. इथे एक्झाम्पल दिले मेज प्लांटचं. बघा, असे जे फ्लावर किंवा प्लांट असतात त्यांना मोनोशियस म्हणायचं. एकाच झाडावर आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह किंवा तसे फ्लावर पाहायला मिळतात. मेजचा जो टॉपचा जो इन्फ्लोरेसन्स आहे तो मेल फ्लावरने बनलेला आहे, त्यामध्ये मेल फ्लावर्स असतात. तर फिमेल फ्लावर हे बेसल भागाकडे खाली आहेत आणि त्यांची स्टिग्मा ही कशी आहे, फिदरी आहे, केसाळ आहे. आणि जेव्हा पॉलिनेशन किंवा विंड करंटद्वारे पोलन ग्रेन्स हे मूव्ह केले जातात तेव्हा ते इझिली त्या फिदरी स्टिग्माद्वारे ट्रॅप केले जातात. पॉलिनेशन कंप्लीट होऊन फर्टिलायझेशन हे कंप्लीट केल्या जात असते. Here are some questions. काही डेफिनेशन्स आहेत. Solve them. Thank you.